गाफील राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईवर डोळा, गाफील राहिलो तर मुंबई हातातून जाईल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक विधान आहे। रात्र वैराची आहे, मतदार याद्यांवर लक्ष ठेवा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। रात्र वैराची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात काल भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं। मंगलप्रभात लोढांना असलम शेख यांनी जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। आंदोलनाच्या वेळेला मालाडच्या मालवणी परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी दुकानं बंद पाडली। असलम शेख यांचे बॅनर सुद्धा फाडले। मालाडमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना अमानत खान या व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह करत धमकी दिली। वो क्यों जाएगा पाकिस्तान? पाकिस्तान जाना तो तेको चाहिए। आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना। मुंबई अध्यक्ष तू तो उसकी तमीज में रहना। आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना। कांग्रेस के कार्यकर्ताओं को कमजोर मत समझना, नहीं तो ऐसी जगह आके मारेंगे समझ में भी नहीं आएगा आपको, ठीक है? अमित साटम यांना धमकी देणारा अमानत खान स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणतो। या व्यक्तीच्या धमकीनंतर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मालवणी पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले। पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मालवणी पोलीस ठाण्यात आमदार मनीषा चौधरी, संजय उपाध्याय आणि प्रवीण दरेकरही पोहोचले होते। असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे सर्व नेते आक्रमक झाले। भाजप कार्यकर्त्यांनी त्यानंतर असलम शेख यांच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। भाजपच्या या आंदोलनात असलम शेख यांचा फोटो जाळण्यात आला। काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली। तर 2 दिवसांपूर्वीच अमित साटम यांनी असलम शेख यांना पाकिस्तानची औलाद असं म्हटलं होतं। त्यानंतर असलम शेख यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं। बघा, राजकीय रंग तर लागणारच, कारण राजकीय निवडणूक असतात। पण आता हे भाजपवाले एक काहीतरी विचित्र प्रकार करण्याचा पाहतात। भाजपने हे दाखवलं की त्यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे। चुनावी हिंदुत्व मी जे भाजपचं बोलतो, निवडणुकीसाठी कुठच्याही थराला जातील। या ठिकाणी असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी सकल हिंदू समाजाने विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे। या शब्दांचा उपयोग आदरणीय साटम साहेबांनी केलेला ते त्यांना शोभतोय का? मुंबईचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपली शब्द कसे काढायचे ते सुधारून घ्यायला पाहिजे आणि पक्षांना पण त्यांनी समज दिली।